मी स्वतः एक इन्व्हेस्टर आहे गेले 30 ते 35 वर्ष, की टेक्निकल एनालिसिस आणि फंडामेंटल एनालिसिस ही शिकण्याची गोष्ट आहे आणि ती जरूर कुठलाही इन्व्हेस्टर व्हायच्या आधी शिकावी. माझंही असंच म्हणणं आहे, की ते शिकल्याशिवाय मात्र ₹1 सुद्धा इन्व्हेस्ट करू नये. फक्त मी त्याच्यात थोडंसं एक गोष्ट जोडेन, की बऱ्याच लोकांना आता हल्ली तरुण मंडळी आहे, ज्यांना मी बघतो, मी ज्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतो, त्यांना असं वाटतं, की एक 2 आठवड्याचा कोर्स केला, 1 महिन्याचा कोर्स केला, की एकदम ते चांगले टेक्निकल एनालिस्ट झाले किंवा तसं नाहीये ते. माझा असा एक छोटासा ॲडवाइस आहे, की तुम्ही टेक्निकल एनालिसिस हे सगळं शिकल्यानंतर तुम्हाला जेवढं कॅपिटल शेअर मार्केटमध्ये मारायचंय लावायचंय ना, त्यातलं 5% कॅपिटल पहिले 6 महिने कॅपिटल मार्केटमध्ये लावा आणि त्या 5% कॅपिटलमधनं जर का तुम्हाला ते टेक्निक कारण शेवटी काय आहे ना, शिक्षण असतं. आपण इंजिनिअरिंग करतो, मॅनेजमेंट करतो. पण खरं आपण शिकतो हे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतरच. तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ते जे शिकलेलं आहे ते प्रॅक्टिस करून ते सक्सेसफुली तुम्हाला प्रॅक्टिस करता येतंय की नाही, हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत पूर्ण कॅपिटल लावू नका. जे कॅपिटल तुम्ही लूज केलं, तरी तुम्हाला काही फारसं फरक पडणार नाही तुमच्या आयुष्यात. असं कॅपिटल पहिले 6 महिने तुम्ही लावा मार्केटमध्ये. हे सगळं शिकून झाल्यानंतर आणि मग नंतरच तुम्ही त्या स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल 6 महिने तुमचे झाल्यानंतरच उडी मारा डायरेक्ट शेअर इन्व्हेस्टिंगमध्ये. लगेचच पूर्ण कॅपिटल लावू नका. आता राहिला आजचा माझा विषय. माझा विषय शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट शेअरचा नाहीये. तर आपल्याला इक्विटी हा जो ॲसेट क्लास आहे, हे आपले जे इतर ॲसेट क्लासेस आहेत, त्यातला एक खूप इम्पोर्टंट आणि आपण ज्याला म्हणतो की इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स मिळवून देणारा ॲसेट क्लास आहे. आता त्याच्यामध्ये आता तर अशी परिस्थिती आहे गेले 15 वर्षापासून 20 वर्षापासून की जो सेव्हर इन्व्हेस्टर मी नंतर म्हणेन त्याला, की जो स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर्समध्ये किंवा इक्विटीमध्ये मी म्हणेन, ज्याची इन्व्हेस्टमेंट नाहीये, ही इज लूजिंग द अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी तर ही इज लूजिंग टू इन्क्रीज हिज कॉर्पस म्हणजे त्याचा कॉर्पस हा इन्फ्लेशनला बीट करून तो वाढत नाही. कारण काही वर्षापूर्वीच बँकेला मार्केट बेस्ड इंटरेस्ट रेट व्हेरी करण्याची परमिशन आरबीआयने दिली. पूर्वी कसं होतं बँकांना काही रिस्ट्रिक्शन्स होते की किती इंटरेस्ट त्यांनी द्यायला पाहिजे. आता ते मार्केट लिंक झाल्यामुळे जसं इन्फ्लेशन कमी होतं, तसं फिक्स्ड इन्कम किंवा बँका जे फिक्स्ड डिपॉझिट्सवर आपल्याला इंटरेस्ट रेट्स देतात, ते आता कमी-कमी होत गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जवळ-जवळ इन्फ्लेशनचा जवळ येऊन इन्फ्लेशन आणि त्यांच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स 1 ते 1.5% फरक असतो आणि हे इन्फ्लेशन आपण नॅशनल इन्फ्लेशन म्हणतो. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल इन्फ्लेशन हे त्याच्या खर्चांप्रमाणे बदलत असतं. मग कोणाकडे शिक्षण चालू असतात, कोणाकडे दुसरे काही फॅमिली एक्सपेन्सेस चालू असतात, कोण घर घेतं, काय करतं. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं इन्फ्लेशन हे नॅशनल इन्फ्लेशनपेक्षा थोडंसं जास्तीच असतं. ज्याला आपण कन्झ्युमर इन्फ्लेशन म्हणूया आणि कन्झ्युमरमध्ये सुद्धा क्लास आहे, की जो मिडल क्लास आहे तो ज्याप्रमाणे स्पेंड करतो तेव्हा त्याचं इन्फ्लेशन थोडंसं कमी असतं. हायर मिडल क्लास जास्ती स्पेंड करतो त्याचं इन्फ्लेशन थोडं जास्ती असतं. याप्रमाणे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल इन्फ्लेशन हे चेंज होत असतं आणि म्हणून तुम्हाला इक्विटीपासून लांब राहून चालता येणार नाही. पण आता बऱ्याच लोकांनी मला वाटतं काही जणांनी इथे एक्सप्रेस केलं, की आम्हाला वेळ नसतो एवढा. तुम्हाला वेळ फक्त 20 मिनिटं रोज द्यायचा आहे आणि तो सुद्धा कुठल्या टाईम स्लॉटमध्ये द्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर इक्विटी इन्व्हेस्टिंगमध्ये पडावं. पण ज्यांना त्याच्याही व्यतिरिक्त काही मार्ग आहेत का? हे जर का तुम्हाला सगळ्यांना माहितीचंच ऑफकोर्स ते मार्ग. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा एक ऑप्शन माझ्या मते नक्कीच आहे आणि म्युच्युअल फंड सुद्धा पहिले-पहिले थोडे रिस्कीच होते. खूप जास्ती रिस्की होते. कारण त्याचं रेग्युलेशन एवढं स्ट्राँग नव्हतं. पण गेल्या काही वर्षात सेबी आली. सेबीनी ते जे टायटनिंग करत गेलेत, त्याच्यामध्ये आता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हे खूप चांगल्या प्रकारे रेग्युलेटेड झालेले आहेत आणि म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करणं हे सेफ आहे. पण याचा अर्थ असा नाही, की म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केले, की तुम्ही विसरून जाऊ शकता. जसं डायरेक्ट शेअरला कंपन्यांचं मॉनिटरिंग लागतं, तसंच म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला सुद्धा त्या एएमसीचं म्हणजे ती जी असेट मॅनेजमेंट कंपनी असते, जी तो फंड फ्लोट करत असते, त्याचं मॉनिटरिंग आवश्यक असतं. त्याच्यामध्ये 2-3 टाइपचे मॉनिटरिंग मी स्वतः करतो, ज्याचा मला खूप उपयोग होतो माझ्या स्वतःच्या कॉर्पससाठी, जो माझा आता रिटायरमेंट कॉर्पस आहे. कारण आय एम अ सेमी रिटायर्ड गाय.
मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण एक पहिल्यांदा तर त्या फंडचा मॉनिटरिंग करत असतो आणि दुसरं ते फंड मॅनेजमेंटचं पण मॉनिटरिंग करत असतो. कारण शेवटी फंड मॅनेजमेंटवर पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात. त्या फंड्समध्ये अवलंबलेल्या काय स्ट्रॅटेजीज आहेत किंवा त्यांच्याकडे काय एक्सपिरियन्स बेस आहे. आणि जसं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लोक इकडून तिकडे जात असतात, तसे सुद्धा हे फंड मॅनेजर्स एका फंड हाऊसमधनं दुसऱ्या फंड हाऊसमध्ये जात असतात. आणि त्याप्रमाणे फंड मॅनेजमेंटचे जे रिटर्न्स देण्याची जी ॲबिलिटी आहे, ती सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जसे शेअर्सचे भाव खालीवर होत असतात, तसे फंड मॅनेजमेंटची ॲबिलिटी टू जनरेट रिटर्न्स फॉर इट्स इन्व्हेस्टर हे पण चेंज होत असतं. आणि म्हणून बऱ्याच लोकांचं मी ऐकतो, "सर मी फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आणि मी 10 वर्षांनी बघितलं तर माझा फंड फारसा काही चांगला वाढलाच नाही." अरे पण तुला ते मॉनिटर करायला पाहिजे होतं. कारण आता एक जस्ट उदाहरणच द्यायचं झालं, तर आय-डी-एफ-सी म्युच्युअल फंडामध्ये एक फंड मॅनेजर होता अँड्राडे म्हणून. आणि त्यांनी आय-डी-एफ-सीच्या स्कीम्समध्ये अगदी टॉपचे रिटर्न्स आणले होते. जसं काही त्या माणसाने ती ए-एम-सी सोडली, त्याचे सगळे फंड्स 2 वर्षात बॉटम क्वार्टाईलमध्ये गेले. त्यामुळे त्यावेळेला जर का ती गोष्ट मॉनिटर केली गेली नसती, तर आय-डी-एफ-सी फंडामध्ये ठेवलेले पैसे त्याच्यानंतर 5-10 वर्षात सुद्धा तेवढे वाढले नाही. तर ह्या गोष्टी मला फक्त जाणीव करून द्यायची आहे तुम्हाला, की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स जरी तुम्ही असलात, तरी त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करण्याची गरज असते. फंड मॅनेजमेंट मॉनिटर करायचा असतो, फंड मॉनिटर करायचा असतो. फंडचे जे चेंजेस होत असतात, कारण शेवटी तुम्ही तुमचा पैसा एका प्रोफेशनलकडे दिलेला असतो मॅनेज करायला. त्याच्यासाठी तुम्ही साधारण त्याला 1% च्या आसपास फीज देत असता दर वर्षाला. ज्याला आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये एक्सपेन्स रेशिओ म्हणतो. पण माझ्या मते ते 1% देऊन आपल्याला माझा अनुभव सांगतो. मी गेल्या 25 वर्ष आली मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहे. माझा एक छोटासा स्वतःचा पण पोर्टफोलिओ आहे, जो मी मॅनेज करतो आणि माझा काही त्याच्यामध्ये डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये अभ्यास नाहीये. त्याच्यामुळे मला नाही वाटत तो काही मी खूप चांगल्या रीतीने मॅनेज करतोय. पण म्युच्युअल फंडाने नेहमीच मला 5 ते 6% माझ्या स्वतःच्या डायरेक्ट इक्विटी फोलिओपेक्षा चांगले रिटर्न्स दिले, की मी जर का तो अभ्यास करून मॅनेज केला, तर माझा तिथलाही रिटर्न वाढू शकतो. पण ती नक्कीच एक म्हणजे याची गोष्ट आहे. आणि किंबहुना मला असं मनात आता विचार आलाय, की डायरेक्ट इक्विटीचा जो काही माझा पोर्टफोलिओ आहे, त्याच्यासाठी मला दोन्ही फंडामेंटल आणि टेक्निकल एनालिसिस हे शिकायलाच लागतं. फक्त मी तो कसा मॅनेज केलाय, तर मी अक्षरशः माझा पोर्टफोलिओमध्ये फक्त 10 शेअर्स आहेत आणि सगळे आपण म्हणतो ना, म्हणजे लार्ज कॅप शेअर्स मी घेऊन ठेवलेले आहेत. जसं तुम्ही म्हणता आय-टी-सी, इन्फोसिस वगैरे यासारखेच फक्त शेअर्स आहेत. त्यामुळे मला फारसं त्याच्यामध्ये काही बघायला लागत नाही. पण तरी त्याच्यामध्ये पैसे तेवढे नाही कमवता आले, जेवढे मला म्युच्युअल फंडामध्ये कमवता आले. गेल्या 15 ते 20 वर्षाच्या माझ्या इन्व्हेस्टिंग लाईफमध्ये. तर तो एक विषय होता आणि दुसरा विषय होता, की सगळे जसं सगळे एग्ज एका बास्केटमध्ये मध्ये नको म्हणून असं आपण जे म्हणतो. कारण स्टॉक मार्केट सुद्धा कधी बसकन 40-50% खाली येतं. म्हणून आपलं ॲसेट अलोकेशन पण इम्पोर्टंट असतं. फायनान्शियल प्लॅनिंग इम्पोर्टंट असतं. ॲसेट अलोकेशन म्हणजे तुमच्याकडे जे पर्याय असतात गुंतवणुकीचे, मग ते रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल, सिल्व्हर असेल किंवा इक्विटी असेल किंवा फिक्स्ड इन्कम असेल. हे 5 जनरली पर्याय इंडियामध्ये आहेत. आता बिटकॉइन आलंय, पण बिटकॉइन या विषयाकडे मी स्वतः वळत नाही, त्यामुळे मी लोकांनाही सांगत नाही. कारण ते मला खूपच जास्ती रिस्की वाटतं. बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्ट करणं. तर हे 4-5 जे पर्याय आहेत, त्याचे बॅलन्स्ड असेट अलोकेशन असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याचा काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाहीये, की बॅलन्स म्हणजे किती असायला पाहिजे. त्याच्यासाठी बरेच व्हेरिएबल्स असतात. तुमचं इंडिव्हिज्युअल इन्कम कॅपॅसिटी काय आहे, ती असते. नंतर तुमचे सेव्हिंग पोटेन्शियल असतं. तुमच्या फॅमिलीच्या कन्सिडरेशन्स असतात आणि तुमचं एकंदर जी काही फायनान्शियल स्थिती असते, त्याप्रमाणे ते ॲसेट अलोकेशन आणि वयाप्रमाणे सुद्धा ते ॲसेट अलोकेशन्स चेंज व्हायला लागतात. मी बऱ्याच वेळेला माझ्या Facebookवर पोस्ट टाकत असतो. त्याचं काय माझ्या हिशोबाने काय प्रमाण असायला पाहिजे. पण त्याच्याही पेक्षा जास्ती मी सजेस्ट करेन, की कोणालाही याच्यावर कधीही काही ॲडव्हाइस म्हणा किंवा एक 4 शब्द आपण म्हणतो ना, थोडेसे अनुभवाचे शब्द म्हणूयात, हवे असलेत तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना कारण ते पूर्ण तुमची फॅमिली
पूर्ण जे ॲसेट आहे, ते स्टडी करून त्याचं आपल्याला रिबॅलन्सिंग करायला लागतं. गोल्ड हा पण एक इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आपल्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. हे या गोष्टीसाठी, की गोल्ड हे सुद्धा एक इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न देणारं इन्स्ट्रुमेंट आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम गोल्ड सुद्धा व्होलटाईलच ॲसेट आहे. जसं इक्विटी व्होलटाईल ॲसेट क्लास आहे, तसं गोल्ड सुद्धा एक व्होलटाईल ॲसेट क्लास आहे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ लॉंगर टर्म इट हॅज ऑल्वेज जनरेटेड इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न. साधारण माझं जे काही चार्ट मी माझ्याकडे 1979 पासनं जे मी मेंटेन करतोय, 1979 ला सेन्सेक्स 100 ला होता आणि गोल्ड काही असेल काही भावाला होतं. तर माझ्या म्हणजे 79 टू आत्तापर्यंत साधारण एक 40-41 वर्षाचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये जे माझं ऑब्झर्वेशन म्युच्युअल फंडातल्या किंवा इक्विटी मधल्या म्हणजे सेन्सेक्स मधल्या परताव्याचं जे काही माझ्याकडे चार्ट आहे, तो सांगतो की आत्ता साधारण इट इज रनिंग ॲट अराउंड 15.6% or 15.7% इन इक्विटीज. व्हेअरॅज गोल्डमध्ये हेच रिटर्न साधारण 10.8 टू 10.9% मध्ये 41 वर्षात आहेत. पण या प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ऑप्शनला एक वेव्ह असते आणि ती वेव्ह ज्याला कळते ना, तो बरोबर त्याचं जे बॉटम कॅच करायचा जो प्रयत्न असतो, एकाने कोणीतरी सांगितलं, दॅट इज अ राइट मेथड ऑल्सो. जो लेझी इन्व्हेस्टर असतो ना, तो तर तेच बघतो, अरे सगळेजण आता म्हणतायत एकदम बॉटमला गेले मार्केट. त्याला बाकी काही तो मॉनिटर करत नसतो. तो फक्त त्यावेळेला त्याच्याकडे जसं कोणतरी म्हणाल, गोळा करतो सगळे पैसे. बेसिकली दॅट इज ऑल्सो नॉट अ बॅड वे, पण त्यातल्या त्यात सिस्टमॅटिकली शिकून वगैरे करणं जास्ती चांगलं असतं. तिसरं आपण रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेट हा आपण जसं म्हणतो नॉन लिक्विड ॲसेट क्लास आहे. पण तो अगदीच वाईट ॲसेट क्लास आहे का? तर नाही. आणि मुंबईमधल्या राहणाऱ्या माणसाला तर नाहीच नाही. पूर्ण भारतामध्ये जर का रिअल इस्टेटनी सगळ्यात जास्ती रिटर्न कुठे दिलेले असतील गेल्या 40-50 वर्षात, तर ते मुंबईमध्ये आहे. पण त्याचे सुद्धा सायकल्स आहेत. आता तर सध्या तर डाउन सायकलच चालू आहे. 2016 पासून जे डाउन सायकल चालू आहे, कदाचित ते 2021 मध्ये संपेल आणि 2022 पासून थोडंसं त्याचा अप सायकल चालू होईल रिअल इस्टेटमध्ये सुद्धा. आणि मी स्वतः ठरवलेलं आहे, माझ्याकडे काही रिअल इस्टेट्स आहेत, ज्या मी इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेल्या होत्या. त्यातली एक रिअल इस्टेट मी 2025 मध्ये विकणार आहे. याचं कारण असं आहे, की मी एक्स्पेक्ट करतोय, की 2025 मध्ये रिअल इस्टेट परत एकदा थोडंसं पीक करेल 2024-25च्या आसपास. तर हे सायकल्स आणि ते सुद्धा मला रिबॅलन्सिंग करायचंय म्हणून. कारण काय आहे, माझं वय आता 58 आहे. तर पुढे त्या रिअल इस्टेट तुमच्या मुलांनी सांभाळताही आलं पाहिजे. मग ते लिक्विड असेट्स मधले असलेले असेट्स सांभाळणे खूप सोपे आहेत. त्याला काही नाही. तुमच्याकडे त्याचे ऑनलाईन अकाउंट्स असतात, ज्याला आपण फोलिओ म्हणतो. त्या फोलिओचे सगळे कुठेतरी तुम्ही कॉम्प्युटरवर मेंटेन केलं आणि ते एकदा तुमच्या पुढच्या पिढीला हँडओव्हर केलं. त्याचे सगळे पासवर्ड्स आणि लॉग इन आयडीज दिले, की ते पूर्ण असेट्स अगदी इझिली तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही हँडओव्हर करू शकता. नेहमी हे जे आपण म्हणतो ना, ॲसेट अलोकेशन एक तुम्ही मॉनिटर करायला पाहिजे. तुमच्या वयानुसार, तुमच्या फॅमिलीच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमचे जे काही मेजर फायनान्शियल गोल्स आहेत. मग मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल किंवा तुम्हाला अजून काही दुसरे मोठं इंटेरियरचा खर्च असेल किंवा तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे आणि 20 लाखाचा तुम्हाला टूरचा खर्च आहे किंवा तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय. काय करायचंय त्याच्यासाठी हे सगळे तुम्ही काय म्हणतात एका चार्टवर इयर वाईज प्लॅन करायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे कुठलाही एक 25 वर्षाचा तरुण येतो, त्यावेळेला मी त्याला पुढच्या त्याची जी 35 वर्षाची वर्किंग लाईफ असते, त्याचा चार्टच बनवायला म्हणतो. आणि हा चार्ट नुसता सेव्हिंगचा बनवून चालत नाही. तर हा चार्ट त्यांनी त्याच्या एक्सपेक्टेड इन्कम ग्रोथ आहे, तो सुद्धा त्यांनी चार्ट करावा. त्याचे एक्सपेक्टेड फॅमिली एक्सपेन्सेस इन्फ्लेशन प्रमाणे कॅल्क्युलेट करून ते सुद्धा ते चार्टवर टाकावे. आणि जे उरलेले पैसे असतात ज्याला आपण सेव्हिंग्ज म्हणतो, त्याचं एक बॅलन्स्ड वेनी त्यांनी ॲसेट अलोकेशन करून त्या ॲसेट क्लासच्या सायकल प्रमाणे त्या वर्षी डाउन सायकल कॅच करून ते इन्व्हेस्ट करावे आणि इन्व्हेस्ट केल्यावर नुसतं सोडून न द्यावं, तर त्याला दरवर्षी एकदा तरी त्याला मॉनिटर करावं, त्याचा रिव्ह्यू करावा आणि त्याच्यामध्ये जे काही रिबॅलन्सिंग करायचंय किंवा
चेंजेस करायचे ते चेंजेस करत जावे. हे प्लॅन वे झालं. आता हे आम्ही ज्या वेळेला आमचं करिअर चालू केलं त्यावेळेला आम्हाला असा गाईडन्स देणारं कोणी नव्हता. त्यामुळे आमचे पहिले 15-20 वर्ष तर जे काय झालं ते झालं असंच होतं. पण त्याच्यानंतरचे 20 वर्ष मात्र आम्ही जरा प्लॅन वेने केल्यामुळे आज आम्ही फायनान्शियली सिक्युअर आहोत. आणि फायनान्शियली सिक्युअर असणं हाच एक सुखाचा मार्ग आहे. कारण बाकी बाकी सगळी सोंग आणता येतात. पैशाचं सोंग आणता येत नाही आणि म्हणून फायनान्शियल सिक्युरिटी जितकी लवकर तुम्हाला आयुष्यात येते, तेवढेच तुम्ही सुखी होत जाता. हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आता ॲसेट रिबॅलन्सिंग करणं आणि हे सगळं करणं याच्यासाठी काही प्रॉडक्ट सुद्धा म्युच्युअल फंडाने आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्याला ते ॲसेट अलोकेटर फंड म्हणतात किंवा बॅलन्स ॲडव्हांटेज फंड म्हणतात. त्याच्यामध्ये आता बॅलन्स ॲडव्हांटेज फंडाचंच एक्झाम्पल घेतलं, तर त्याच्यामध्ये इक्विटी आर्बिट्राज आणि डेट अशा 3 ॲसेट्सचं समावेश असतो आणि तो जो फंड मॅनेजर असतो, जो तुमच्यापेक्षा एक्सपर्ट असतो असतो असं मी मानतो. कारण शेवटी तो तुम्हाला जर का चांगला परतावा देत असेल, तर तो एक्सपर्ट आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. तर तो त्याच्यातलं ते स्वतः ॲसेट रिबॅलन्सिंग मार्केट कंडिशन्स प्रमाणे करत असतो. तर तेही फंड्स आणि जसं-जसं तुमचं वय मोठं होतं, तसं-जसं डायरेक्ट इक्विटी किंवा इव्हन इक्विटी म्युच्युअल फंडाचं पर्सेंटेज हळू कमी व्हायला पाहिजे. अग्रेसिव्ह हायब्रिड इक्विटी फंड्स म्हणा किंवा ॲसेट अलोकेशन फंड म्हणा किंवा आता मल्टी ॲसेट फंड्स पण आलेत, ज्याच्यामध्ये त्यांनी गोल्डचा पण समावेश केलाय, की इक्विटी आर्बिट्राज, डेट आणि याच्याबरोबर त्यांनी गोल्ड हाही एक ॲसेट क्लास त्याच्यामध्ये घेतलाय आणि ते चारही ॲसेट क्लास ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला परतावा देतात. सध्या तर हे जे मल्टी ॲसेट म्हणजे आता गेल्या 2 वर्षात गोल्डनी चांगलाच रिटर्न दिल्यामुळे मल्टी ॲसेट फंडांचा रिटर्न सध्या तर एकदम जोरावरच आहे. तर हे सगळे प्रॉडक्ट्स म्युच्युअल फंडांमध्ये अवेलेबल आहेत. कुठले प्रॉडक्ट्स कोणी कुठल्या वयात किती प्रमाणात वापरायचे किंवा यूज करायचे आपल्या इन्व्हेस्टमेंटचा परतावा वाढवण्यासाठी आणि ज्याला मी म्हणेन रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स. कारण आपल्याला नुसती रिटर्न्सकडे बघूनही चालत नाही. तर आपल्याला रिस्क सुद्धा मॅनेज करायची असते. कारण आपण हे हार्ड अर्न्ड मनी असतो. तो जरी वाढवायचा असला, इन्फ्लेशन बेटिंग वाढवायचा असला, तरी तो त्यातल्या त्यात रिस्क कमी करून वाढावा, ही आपली प्रत्येकाची इच्छा असते. त्यातल्या त्यात त्याचा व्हॉलॅटिलिटी कमी असावी, ही सुद्धा आपली इच्छा असते. ओव्हरनाईट श्रीमंत व्हायचं, हे काही-काही हल्ली तरुण मुलांमध्ये मला दिसतं किंवा काही इव्हन एजेड लोकं सुद्धा त्याच्यामध्ये असतात. पण जनरली मी ते प्रिफर करत नाही कारण मी खूप बॅलन्स्ड पहिल्यापासूनच माझ्या लाईफमध्ये आहे. आणि ज्यावेळेला मी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करतो, एंटरप्रेन्योरशिप बोलतो किंवा मी पर्सनल मेंटरिंग पण करतो आणि फायनान्शियल ॲडवायझिंग. तर याच्यामध्ये नुसतं फायनान्शियल ॲडवायझिंग त्याच्यामध्ये नसतं. कारण तुम्हाला जोपर्यंत लाईफ स्वतःचं मॅनेज करता येत नाही बॅलन्स्ड वेने, तोपर्यंत तुम्ही तुमचे फायनान्सेस सुद्धा चांगल्या रीतीने मॅनेज करू शकत नाही, असं माझं मत आहे. त्यामुळे पहिले तर तुमची वृत्ती तुम्ही बॅलन्स करायला पाहिजे. ओव्हरनाईट श्रीमंत झालेत लोकं काही, पण ते आपण म्हणूयात खूपच कमी पर्सेंटेज लोकं असतील जे झालेत आणि तसा प्रयत्न जनरली करू नये असं माझं मत आहे. शेअर मार्केटमध्ये बरीचशी तरुण मुलं आहेत ना, 2 महिन्याचा क्लास करतात आणि विचार करतात, "अरे चला आता माझा काय 50,000 पगार आहे, त्याला काय ₹10,000 चा ₹15,000 खर्च असतो." कारण सगळं बाकीचं घर तर पेरेंट्स, बाबाच चालवत असतात. मग 35-35, 40-40 हजार महिन्याला ते स्टॉक मार्केटमध्ये अगदी फ्युचर्स आणि ऑप्शन्स धरून सगळं करून इन्व्हेस्ट करतात त्या 3 महिन्याच्या कोर्सवर आणि हे कधी-कधी म्हणजे 4-5 महिन्यातच त्यांना कळतंय, की म्हणजे दे दे स्टार्ट लूजिंग एंड देन त्याच्यामध्ये ते ॲक्चुअली फसत जातात. तसं कोणीही करू नये. सचिन तेंडुलकरनी सुद्धा ज्यावेळेला खेळायला सुरुवात केली किंवा कुठलाही एखादा क्रिकेटर ज्यावेळेला नॅशनल टीमसाठी खेळतो ना, त्यावेळेला तो पहिले 4-5 वर्ष व्यवस्थित प्रॅक्टिस करतो. त्यामुळे हे कुठलेही तुम्ही जरूर ते सगळे कोर्स करावे फंडामेंटल एनालिसिसचे आणि टेक्निकल एनालिसिसचे. पण त्याची पहिले 1-2 वर्ष व्यवस्थित प्रॅक्टिस करावी. छोटंसं कॅपिटल घेऊन प्रॅक्टिस करावी. त्याच्यात यशस्वी व्हायची स्वतःची अशी टेक्निक, नॉलेज, वृत्ती, टेम्परमेंट, ॲटिट्यूड ही सगळी मिळवावी स्वतः
आणि मगच तुमचं पूर्ण कॅपिटल त्याच्यात लावावं, असं माझा ऍडवाइस आहे सगळ्यांना. तर फायनान्शियल प्लॅनिंग, ऍसेट रिअलोकेशन, ऍसेट बॅलन्सिंग, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, थोडंफार शेअर मधलं पण कळतं. तर कधी तुम्हाला मी टिप्स तर कधी देणार नाही, पण तुमचा कुठल्या एखाद्या शेअर बद्दल प्रश्न असला तर मला जे काही थोडंफार कळतं माझ्या म्हणजे ऍज अ इंडस्ट्री पर्सन, मी काही फंडामेंटल अनालिस्ट पण नाहीये, पण इंडस्ट्रीमध्ये 33 वर्ष काढल्यानंतर इंडस्ट्री ट्रेंड्स मी भरपूर वाचत असतो. माझ्या पोस्ट पण असतात तशा माझ्या याच्यावर LCCIच्या ग्रुपवर किंवा याच्यावर. खूप खूप छान मार्गदर्शन केलं. तर हो, आता हो. सध्याच्या दृष्टीला चांगले म्युच्युअल फंड 4-5 चे तुम्ही टिपिकल काहीतरी सांगाल, की ज्यांच्याचं रिटर्न चांगलं आहे? नक्की सांगेन. माझ्याकडे माझी एक पोस्ट असते की जी मी दर 6 महिन्यातनं 4 महिन्यातनं एकदा टाकत असतो. तर त्याच्यामध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंड असतील, लार्ज मिड, हे जे जवळ-जवळ 5, 7, 10 कॅटेगरीज जे मी रेकमेंड करतो लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी. आत्ताच्या घडीला मी जनरली 5 वर्षाचा जो परतावा असतो ना, 5 इयर्स रिटर्न, कारण माझ्या मते 1 वर्षाचा, 2 वर्षाचा रिटर्न बघून कुठलंही म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करणं माझ्या हिशोबाने बरोबर नाहीये. साधारण काय रिटर्न असतं परतावा म्युच्युअल फंडचा टिपिकली? अगदी, अगदी सांगतो तुम्हाला. माझा अनुभव सांगतो मी. ओव्हरऑलच इक्विटी रिटर्न्स आहेत ना, गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालेले आहेत. इफ यू सी ना, एक 20-25 वर्षापूर्वी साधारण 20 ते 22% रिटर्न्स म्युच्युअल फंड्स द्यायचे. एस्पेशली आपण जेव्हापासनं केलं ना, डिमॉनिटायझेशन झालं, किंवा आपण त्याच्याही आधीचा एक 4-5 वर्षाचा UPA 2 चा काळ धरूयात, की राइट. ज्याच्यामध्ये एक फेज अशी मार्केटमध्ये थोडीशी स्टॅग्नेशनची आणि आपण म्हणतो ना पॉलिसी पॅरालिसिसचा फेज आलेला होता इंडियामध्ये, आणि राइट. फारशा चांगल्या गोष्टी घडत नव्हत्या. बऱ्याच चुकीच्याच जास्ती न्यूज, म्हणजे मग स्कॅम्स म्हणा किंवा असल्या न्यूज येत होत्या. तर गेल्या एक 10 वर्षातला हा जो रिटर्न आहे ना, हा पहिले तर 20-22% वरनं तो 25 वर्षाचा जो हे होता ना, तो 20-22% वरनं आता 16% वर आलाय. पण गेल्या 5 ते 10 वर्षातला जो रिटर्न आहे ना, तो जवळ-जवळ 13 ते 14% वर आलेला आहे. पण माझ्या मते ज्यावेळेला इन्फ्लेशन 4, 5, 6% या रेंजमध्ये फिरत असतं, त्यावेळेला हा आलेला 13, 14, 15%चा पण रिटर्न आहे ना, हा खूप चांगला आहे असं मला वाटतं. आणि याच्या पुढे जाऊन सुद्धा हा रिटर्न खूप वाढेल असं मला वाटत नाही. कारण ओव्हरऑलच जिओपॉलिटिकल सिच्युएशन पूर्ण वर्ल्ड मधली खूप व्हॉलटाईल झालेली आहे. पण आता वाटत नाही का तुम्हाला रिटर्न 8-9% पर्यंत खाली येईल विथ रिड्युसिंग इंटरेस्ट रेट्स? नाही, नाही. एवढं खाली रिटर्न म्युच्युअल फंडाचा नाही येणार. लाँग टर्म बघितला तर. शॉर्ट टर्ममध्ये तर तो 66% पण असतो ना. काही 2-3 वर्ष जर का एखादी बिअर फेज आली मार्केटमध्ये, तर म्युच्युअल फंडचा रिटर्न इव्हन 7, 8, 9% सुद्धा जातो. त्याच्यात काही विशेष नाही. पण तुम्ही लाँग टर्म रिटर्न्स म्हणजे 10 वर्ष आणि पुढच्या पिरियडचा रिटर्न पुढच्या 20-25 वर्षात जर का बघितला, तर माझ्या अंदाजाप्रमाणे तो 12 ते 15% मध्ये फिरेल. आणि साधारण मी 12 ते 13% हा तर नक्की मिळेल असं मला वाटतंय. आता हा माझा अंदाज आहे, गेस्टिमेट आहे. पण तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केट्समध्ये अंदाज हा काही तेवढा पक्का नसतो कोणाचाच. पण मला असं वाटतंय 12-13%, 14% रिटर्न्स तरी म्युच्युअल फंडांमधनं, इक्विटी म्युच्युअल फंडांमधनं मिळेल. तोच अग्रेसिव्ह हायब्रिड ज्याच्यामध्ये 35% डेट असतं आणि 65% इक्विटी असते, त्याच्यामध्ये तोच रिटर्न साधारण 11 ते 13% दरम्यान मिळेल. असेट अलोकेशन फंडामध्ये तो साधारण 10 ते 11% मिळायला काही हरकत नाही लाँग टर्म मध्ये, असा माझा अंदाज आहे. मिळाला तर याच्यापेक्षा थोडा जास्तीच मिळेल, पण याच्यापेक्षा कमी मिळणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद दादा. एक प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंडचा रिव्ह्यू कुठून मिळवावा? बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत. moneycontrol.com आहे, valueresearchonline.com आहे. मी असे पण अजून 3-4 वेबसाईट्स आहेत, किंवा तुमचं काय म्हणतात crisil.com वर पण एक त्यांचं म्युच्युअल फंडाचं सेक्शन आहे क्रिसिलच्या वेबसाईटवर पण, किंवा morningstarindia.com पण आहे. अशा 4-5 वेबसाईट्स आहेत आणि या 4-5 वेबसाईटवर बघून तुमचा एक कॉमन व्ह्यू तुम्ही बनवू शकता. मी या 4-5 वेबसाईट्स अगदी रेग्युलर रीतीने बघत असतो, कारण मला म्युच्युअल फंडामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ह्या 4-5 ज्या वेबसाईट्स आहे मी फार रेग्युलर रीतीने बघत असतो. मला एक विचारायचं होतं की शेअर मार्केट, गोल्ड इन्व्हेस्टमेंट, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट याचं कंपॅरिझन जर केलं तर ते कशा प्रकारे करता येईल रिटर्न्सच्या बाबतीत? हे तिन्ही सेक्टर्स आहेत ना, ऍज अ ऍसेट अलोकेटर मी मॉनिटर करतोय. आता मी ठाण्यामध्ये राहतो, तर ठाण्यामध्ये मी जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून राहतोय आणि त्याच्यामुळे ठाण्यामधले
रिअल इस्टेटचे भाव हे मी प्रॉपरली मॉनिटर करतो. तर पहिले रिअल इस्टेटचे ठाण्यामध्ये मिळालेला परतावा सांगतो. लॉंग टर्म म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा जर का रिटर्न बघितला ना ठाण्यामधला, तर तो साधारण 12 ते 13% हा मिळालेला आहे. इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा जो लॉंग टर्म रिटर्न आहे तो साधारण 16 ते 17% मिळालेला आहे. डेट म्हणजे आपण फिक्स्ड इन्कम आहे. फिक्स्ड इन्कमचा साधारण रिटर्न 8.5% दरम्यान आहे. लॉंग टर्म रिटर्न म्हणतोय मी. शॉर्ट टर्म रिटर्न्स चेंज होऊ शकतात. आणि गोल्ड मधला रिटर्न आहे तो अराउंड 10.8% आसपास लॉंग टर्म मध्ये मिळालेला आहे. आणि हे जे लॉंग टर्म रिटर्न्स आहे ही सुद्धा चेंज होत असतात ना, की आता जर गोल्ड मध्ये जर का आता हा जो गोल्डचा 10.8 दिसतोय ना, हा आधी अराउंड 9.5 9.6च्या दरम्यानच होता. पण गेल्या 2 वर्षात बघा, एका वर्षात गोल्डनी 24% रिटर्न दिला, एका वर्षात 28% दिला. त्यामुळे तो 9.5 वरनं 10.8 वर जम्प झाला लॉंग टर्म रिटर्न. तर हे चेंज होत असतात, पण साधारण हे रिटर्न आहेत. मला पुढे जाऊन काय वाटेल, माझा अंदाज जो आहे तो मी सांगू इच्छितो. साधारण रिअल इस्टेट मधले, ठाण्यामधले, कारण माझा ठाण्याशीच जास्ती संबंध आहे, हे रिटर्न्स पुढच्या 20 ते 25 वर्षात साधारण 5 ते 6% जास्ती नसतील. अराउंड दे विल बी अराउंड 5 to 7% लॉंग टर्म रिटर्न. आता एखाद्या वर्षात 20% रिटर्न येऊ शकतो त्यातला. एखाद्या आता गेल्या वर्षात तर ठाण्यामध्ये 12 ते 15% डाऊन आहे रिअल इस्टेट. म्हणजे रिअल इस्टेटचे जे भाव 2017-18 मध्ये होते त्याच्यापेक्षा 15% ठाण्यामधले कमी झालेले आहेत. पण लॉंग टर्म रिटर्न 5 to 7% रिअल इस्टेट मध्ये असतील पुढच्या 20 ते 25 वर्षात. फिक्स्ड इन्कम मध्ये तेही साधारण 6.5 ते 7.5% दरम्यान असतील. इन्फ्लेशन थोडं वाटलं तर ते 8% पर्यंत जाऊ शकतील. इक्विटी मधले रिटर्न माझ्या हिशोबाने जसं मी तुम्हाला सांगितलं 12 ते 15%, साधारण ऍव्हरेज 13% आसपास रिटर्न यायला हरकत नाही. आणि गोल्ड मधले रिटर्न मात्र 9%, म्हणजे सिंगल डिजिट मधनं जाऊन ते आता डबल डिजिट मध्ये आलेत. आणि माझा असा अंदाज आहे की पुढच्या काही वर्षात ते साधारण 10 ते 11% डबल डिजिट मध्ये राहतील असं मला वाटतं. माझा गोल्डवरचा व्ह्यू थोडासा वेगळा आहे. त्याची काही कारणं मी सांगू इच्छितो इथे. पहिले तर गेल्या 2 वर्षात गोल्ड वाढलंच या कारणामुळे आहे, कारण जे काही ट्रेड वॉर किंवा जे काही जिओ पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी वाढली होती, प्लस बऱ्याचशा सेंट्रल बँक्स ह्या 2008 मध्ये जो प्रकार घडला ना, त्यांनी पूर्ण फायनान्शियल वर्ल्डला शेक केलं. इट हॅज शेकन द फायनान्शियल वर्ल्ड अपसाइड डाऊन. आणि तेव्हापासनं जे सेंट्रल बँकनी मॉनिटरी स्टिम्युलस द्यायला सुरुवात केली ती अजूनही चालूच आहे. आज परिस्थिती अशी आहे की न भूतो न भविष्यत अशी मॉनिटरी स्टिम्युलस हे US म्हणा किंवा जपान म्हणा किंवा युरोपियन बँक्स, सेंट्रल बँक्स देत आहेत. इन द मीन टाइम एक डेव्हलपमेंट ती अशी आहे की वर्ल्ड बँकेने गेल्या 2 का 3 वर्षापूर्वी डॉलरला अल्टरनेट म्हणून RMB ला मान्यता दिली. RMB ही चायनाची करन्सी आहे. दुसरी गोष्ट, आजच मला वाटतं आजचीच न्यूज आहे, चायना हॅज डिक्लेअर्ड दॅट दे विल स्टॉप ऑल देअर ट्रान्झॅक्शन्स इन US डॉलर्स. त्यांचा तर वॉर चालूच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे जे वॉर आहे ना, हे पहिले ट्रेड वॉर मध्ये होतं. आता ते आजची जर का ही अनाउन्समेंट खरी असेल, US आणि चायनाचं जे वॉर आहे ते आता करन्सी वॉर मध्ये शिफ्ट झालेलं आहे आजच. ओके, 6-6.5% दरवर्षी डॉलर स्ट्रेंथन होतो. माझा जो काही स्टडी किंवा माझ्याकडे जे काही चार्ट्स आहेत अवेलेबल, तर जवळजवळ तो 3 ते 3.5% अप्रिशिएट व्हायचा दरवर्षी. मध्ये एक अशी फेज आली, इनफॅक्ट मोदी आलेत आणि पहिल्यांदा रुपी स्ट्रॉंग झाला. 1-2 वर्ष तर डॉलर डिप्रिशिएट झाला रुपीच्या अगेन्स्ट, मग परत तो थोडासा अप्रिशिएट झाला. आणि आता परत तो जो 77 ला वगैरे आहे ना आता काही, तर तो सुद्धा परत थोडासा, म्हणजे 77 वरनं 73 ला आलाय. म्हणजे परत रुपी अप्रिशिएट झालाय आणि डॉलर डिप्रिशिएट झालाय. हे सगळं जे डॉलर स्ट्रेंथ असण्याची जी एक हिस्टॉरिकल गोष्ट आहे की डॉलर इज अ रिझर्व्ह करन्सी फॉर द वर्ल्ड, त्याचे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि 100 वर्षानंतर या डॉलरच्या स्टेटसमध्ये पुढच्या 100 वर्षात चेंजेस होतील असं काही जाणकार म्हणतायत. आणि टू सर्टन एक्सटेंट मी त्या जाणकारांशी सहमत आहे. आता ते काही लगेच नाही होत. 100 वर्षात होणारी गोष्ट ही म्हणजे रोलर कोस्टर राईड असतो तो. माझ्या मते हे सगळ्या गोष्टी ज्या काही लक्षात, म्हणजे पॉलिटिकल अनसर्टनिटी, इन्स्टॅबिलिटी, किंवा जी 2008 पासनं जी पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटनी मॉनिटरी स्टिम्युलसची आहे ती कुठेतरी त्यांना थांबवायलाच लागेल. आज अमेरिकेमध्ये 140% डेट आहे ऍज कम्पेअर्ड टू देअर GDP. आणि हे अनबेरेबल लिमिट्सला, जपानमध्येही परिस्थिती
परिस्थिती तीच आहे. इंटरेस्ट रेटचे 0च्या खाली आहेत काही कंट्रीजमध्ये. त्यामुळे कुठेतरी हे मॉनिटरी स्टिम्युलस थांबवून या सगळ्या कंट्रीजला फिस्कल स्टिम्युलस मध्ये यायला लागेल. या सगळ्या परिस्थितींचा किंवा जे काही आता 100 वर्ष डॉलरनी त्याची सत्ता गाजवली, ती पुढच्या 100 वर्ष गाजवेल असं तर मला नक्कीच वाटत नाहीये. आणि हॅव्हिंग सेड दॅट, आय एम रेकमेंडिंग ऍटलीस्ट 20% ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही 100 रुपये जर का सेव्ह करत असला तर माझ्या रेकमेंडेशन प्रमाणे 20 रुपये तुम्ही इन अ सिस्टमॅटिक मॅनर, जसं आपण SIP करतो की नाही इक्विटीमध्ये, त्याच पद्धतीने गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावे पुढच्या पिढीने. आपली पिढी तर आपलं तर संपलं, आता आपलं काय गोल्ड होतं नव्हतं जितकं आहे ते आहेच. I'm not talking about people of my age, but I'm talking about youngsters who are starting or people who are in the middle of their career where they have got 20-25 years of investment period or earning period or investment period म्हणूया. त्यांनी गोल्ड मध्ये निश्चितच 20% त्यांचे टाकावेत. कारण माझा असा अंदाज आहे, जसं मी म्हटलं की गोल्डचे लॉंग टर्म रिटर्न्स हे 8-9% वरती नव्हते, याच्या पुढे ते डबल डिजिट्स मध्ये असणार आहेत. आणि सिंगल डिजिट इन्फ्लेशन असताना डबल डिजिट रिटर्न देणारा गोल्ड हा सुद्धा इन्फ्लेशन बिटिंग देणारा ऍसेट क्लास असेल असं माझं मत आहे. आता हे माझं काय म्हणतात कन्व्हिक्शन आहे म्हणून मी सांगतो, आणि ते थोडंसं वेगळं आहे. गोल्डचं जो मी म्हणजे डायरेक्ट इक्विटीशी जरी संबंध नसला ना, तरी गोल्डचा संबंध हा फायनान्शियल मार्केटशी आहे. मग फायनान्शियल मार्केट म्हणजे नुसतंच इक्विटी येत नाही ना, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. तर इट इज अ हेज अगेन्स्ट फायनान्शियल मार्केट असं माझं मत आहे. इट इज ऑल्सो हेज अगेन्स्ट करन्सी. इफ उद्या जाऊन परत ती 3-3.5% जर का करन्सी आपली डिप्रिशिएट व्हायला लागली डॉलरच्या अगेन्स्ट किंवा कुठल्याही दुसरी करन्सी जी, आता मी तर सांगतोय ना, पुढच्या 5 वर्षात तुम्हाला दिसेल की वर्ल्ड मध्ये 2 रिझर्व्ह करन्सी असतील. डॉलर काय असं व्हॅनिश होणार नाहीये लगेच पुढच्या 2-3 वर्षात, पण पुढच्या 10 वर्षात RMB आणि गोल्ड अशा दोन्ही रिझर्व्ह करन्सी असतील. आणि हे जे काही वॉर चालू झालंय ना, जे ट्रम्पनी चालू केलं म्हणा किंवा ते चालू व्हायचंच होतं म्हणा, ट्रेड वॉर वगैरे, हे सायबर वॉर मध्ये कन्वर्ट झालंय, करन्सी वॉर मध्ये कन्वर्ट होतंय. त्यामुळे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन ही पुढच्या 20 वर्षात आधीच्या 25 वर्षा एवढी कम्फर्टेबल असेल असं मला वाटतच नाही. इट इज नेव्हर गोइंग टू बी कम्फर्टेबल इन नेक्स्ट 25 इयर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता गोल्डमध्ये बॅलन्सिंग, जसं माझा मंत्रच आहे, मुळे आयुष्य सुद्धा बॅलन्स असावं आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा बॅलन्स असावा, हे जे काही माझं मंत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोल्डला सुद्धा इग्नोर करून चालणार नाही असं माझं मत आहे. फार नाही, इक्विटी एवढं नाही, तरी पण 10 ते 20%, 15%, 20% इन्व्हेस्टमेंट ही तुमची गोल्ड मध्ये तुम्ही बिल्ड करावी. नॉट ॲज ऑर्नामेंटल व्हॅल्यू ऑर एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट, बट प्युअर ॲज अन हेज अगेन्स्ट फायनान्शियल मार्केट रिस्क अँड जिओ पॉलिटिकल रिस्क, असं माझं मत आहे. माझा प्रश्न म्युच्युअल फंड बाबतीत आहे. हा बोला. मी ऍक्च्युअली 20 मार्चला SIP सुरू केली होती आणि मी माझंही रिसर्च केलं होतं. बरोबर. माझा ऍक्च्युअली एज आता 24 आहे. तर बरोबर. मला रिटायरमेंट प्लॅनिंग साठी म्हणजे किती वर्ष ठेवावं लागतील? आम्ही त्याला परपेच्युअल सिप म्हणतो. ओके, जेवढा तुझा अर्निंग पिरियड आहे ना, आता मी सुद्धा माझ्या मुलांनी सुद्धा 2 वर्षापूर्वी काम करायला सुरुवात केलं, 3 वर्षापूर्वी. आणि पहिल्या महिन्यापासून आम्ही 500 महिन्याचे, 500 महिने म्हणजे ते पूर्ण त्याचं जे काही अर्निंग पिरियड आहे ना, तो पूर्ण कव्हर होतो त्याच्यामध्ये. 500 महिने म्हणजे किती वर्ष झाले रे? 40 वर्ष झाले की नाही? हो सर. तर त्याला परपेच्युअल सिप म्हणतो. तुझ्यासारख्या तरुण मुलांनी परपेच्युअल सिप्स कराव्या, पण परपेच्युअल सिप्स करताना मॉनिटरिंग मात्र सोडू नये. कारण आज जे चांगले फंड म्हणून तू सिलेक्ट केलेले आहेस, 5 वर्षांनी चांगलेच राहतील असं काही आवश्यक नाही. दरवर्षी त्याचा रिव्ह्यू घेऊन त्यातले जे अंडर परफॉर्मिंग फंड्स त्याच्यातनं सिप्स बंद करून 1 वर्षांनी ते जे परफॉर्मिंग म्युच्युअल फंड असतात त्याच्यामध्ये शिफ्ट करत जावं आणि तो कॉर्पस बिल्ड करत जावा. तर सिपचा तुमच्यासारख्या यंग माणसांसाठी तर त्याला परपेच्युअल सिप म्हणजे ऍज लॉंग एज यू डोंट टेल देम टू स्टॉप, they will keep on putting your money on a monthly basis into a mutual fund. असं करायला पाहिजे असं माझं मत आहे. मॉनिटरिंग करणं सोडू नकोस. म्हणजे ज्या मध्ये तू हे केलंस ना त्याचा परफॉर्मन्स मॉनिटर कर, त्याचं सगळं पर मॉनिटरिंग. एक 3 वर्षापूर्वी कंपॅरेटिव्ह स्टडी करावा या अनुषंगाने मी HDFC चे म्युच्युअल फंड जे आहेत त्याच्यामध्ये डिव्हिडंड
आणि ग्रोथ ऑप्शन मध्ये एक काही म्युच्युअल फंड असे सापडली की ते मंथली मला 1% डिव्हिडंड देतात. त्यांचा मी चार्ट फॉलो केला. तर एक स्टडी असा केला की जर मी तो 1% रिइन्व्हेस्ट केला तर मला कंपाऊंडिंग 19% चे रिटर्न मिळतात. बरोबर. परंतु मला हा स्टडी कुठे म्हणजे व्हेरीफाय करता नाही आलाय. तर त्या अनुषंगाने आपल्याकडे काही नॉलेज तर प्लीज शेअर करा. नक्कीच शेअर करतो. पहिले तर इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड पॉलिसी त्या म्युच्युअल फंडाची बघून इन्व्हेस्ट करणं ही चुकीचीच गोष्ट आहे. पहिली गोष्ट. कारण इक्विटी आता तर डिव्हिडंड टॅक्स पण केलाय गव्हर्नमेंटने. त्यामुळे कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये कधीही डिव्हिडंड ऑप्शन घेऊ नये. कुठल्याही म्युच्युअल फंडाचा डायरेक्ट प्लॅन घ्यावा, रेग्युलर प्लॅन घेऊ नये. कारण तुमचा एक्सपेन्स रेशिओ 1% नी जरी दरवर्षी वाचला आणि तुमचे असे 25 वर्ष 30 वर्ष जर का इन्व्हेस्टमेंट पिरियड असला तर तुमचे 30% नी कॉर्पस वाढतो. दरवर्षी 1% तुम्ही वाचवता. त्यामुळे तिसरी गोष्ट डिव्हिडंड हा इक्विटी मधला नाहीये इन्स्ट्रुमेंट. डिव्हिडंड इज ऑलवेज ओके इफ यू डू इट फ्रॉम अ फिक्स्ड इन्कम. कारण फिक्स्ड इन्कम मध्ये फिक्स परतावा तुला कमिट केलेला असतो. वेरॅज इक्विटीतला जो परतावा असतो ना तो व्हेरिएबल असतो. कुठल्या वर्षात 5% मिळेल, कुठल्या वर्षात 40% मिळेल, कुठल्या वर्षात 10% मिळेल, कुठल्या वर्षात -20% होईल. असं सगळं ते व्हेरिएबल असतं. म्हणून कॉर्पस हा ग्रोथ नीच वाढवायचा असतो. आणि ज्या वेळेला तू रिटायरमेंटला येतोस आणि ज्या वेळेला तोपर्यंत तो कॉर्पस जो आहे जो चांगला काही लाखांमध्ये डेव्हलप झालेला असतो त्यावेळेला त्यातनं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे तुला खर्चासाठी लागणारा जो पैसा असतो तो सिस्टमॅटिकली दर महिन्याला. कारण तोपर्यंत एक तुझा जो कॉर्पस आहे ना तो खूप चांगला एक 12-13%, 14% जरी रिटर्न तुला मिळाला ना तर तो चांगल्या अमाऊंट मध्ये बिल्ड झालेला असतो. त्यामुळे हे जे डिव्हिडंड घेऊन तो रिइन्व्हेस्ट केला तर मला एवढा रिटर्न मिळेल. आता झालंय काय तुला सांगतो, कदाचित तुझं सुद्धा ऑब्झर्वेशन असेल, एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे जे आपले फेमस CIO आहेत ना, काय त्यांचं नाव, प्रशांत जैनची स्ट्रॅटेजी जी आहे जी PSU सेंट्रिक आहे, पब्लिक सेक्टर युनिट सेंट्रिक आहे. त्यांनी काही गेल्या 3 वर्षात काही परतावा दिलेला नाहीये चांगला, 3 ते 5 वर्षात. त्यामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे टॉप परफॉर्मिंग फंड्स होते. मी माझा स्वतःचा पैसा 2-2.5 वर्षापूर्वीच एचडीएफसी म्युच्युअल फंडामधनं काढून टाकला. त्याच्या आधी माझा 10 वर्ष पैसा एचडीएफसी म्युच्युअल फंडात होता, हेही तुला सांगतो. ओके, आता सध्या म्हणजे तोच पैसा मी कुठे शिफ्ट केला तू जर का विचारशील तर मी ऍक्सिस मध्ये शिफ्ट केला, तो मिरेमध्ये शिफ्ट. कारण ऍक्सिस आणि मिरेचा इक्विटी परफॉर्मन्स हा गेल्या 5-7 वर्षातला खूप चांगला आहे. ओके, असं ते म्हणून मी त्याला जे मॉनिटरिंग म्हणतोय ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डिव्हिडंड साठी कधीच इन्व्हेस्ट करू नकोस. कॉर्पस वाढव डायरेक्ट प्लॅन मध्ये आणि ग्रोथ मध्ये. आणि रिटायरमेंटच्या साठी तू पैसा ठेवलायस तर तुला आता ते डिव्हिडंड घेऊन इन्व्हेस्ट करणं वगैरे अशा कल्पनांमध्ये अजिबात जायची गरज नाही. माझी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट होती ती 3 ते 5 वर्षाची. 3 ते 5 वर्षाची इन्व्हेस्टमेंट प्युअर इक्विटी मध्ये, डायरेक्ट इक्विटी म्हण किंवा म्युच्युअल फंडामध्ये करणं मी रेकमेंडच करणार नाही. 3 ते 5 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटसाठी इक्विटी म्युच्युअल फंड हे इन्स्ट्रुमेंटच नाहीये माझ्या मते. तुला 3 ते 5 वर्षासाठी यू कुड हॅव बीन आयदर इन हायब्रिड, पण हायब्रिड सुद्धा इज इक्वली रिस्की म्युच्युअल फंड. कारण त्याच्यामध्ये सुद्धा 65% मिनिमम इक्विटी असते. त्याच्यापेक्षाही तू ऍसेट अलोकेशन फंडात असतास तर ऍसेट अलोकेशन फंडात तुला 2-3% कमी मिळाले असते, पण खूप कमी व्हॉलॅटिलिटी तुझ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आली असती. त्यामुळे 3 ते 5 वर्षासाठी माझं ऍसेट अलोकेशन फंडाचंच रेकमेंडेशन आहे. 5 ते 7 वर्षासाठी तू हायब्रिड इक्विटी मध्ये जाऊ शकतोस. आणि 7 वर्षाच्या वरती तुझा पिरियड असेल हॉरायझन तरच तू इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जावं असं मी रेकमेंड करतो. कारण एक सायकल असतं ना कुठलंही मार्केटचं, ते सायकल कधी कधी लॉंगही असतं, 10 वर्ष चालतं, पण ते खूप कमी असतात. पण एक 5 वर्ष तरी चालतंच कुठलंही सायकल. मग ते अप सायकल असो, डाऊन सायकल असो, साईडवेज सायकल असो किंवा व्होलटाईल सायकल असो. तर म्हणून 5 वर्षाच्या वरती म्हणजे 7 वर्षाच्या वरतीच प्युअर इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. ओके, अच्छा. आणि अजून एक असा प्रश्न होता की युट्यूब वरती मी काही व्हिडिओ बघितले होते, त्यांचं म्हणणं आहे की निफ्टीचा पी रेशो जेव्हा हायर वर असेल तेव्हा म्युच्युअल फंडात एक्झिट घ्यायचा आणि पी रेशो जेव्हा कमी असेल, लोएस्टला असेल, तेव्हा म्युच्युअल फंडात एंट्री घ्यायची. हे योग्य आहे का? एक्झॅक्टली योग्य नाहीये, पण अगदीच अयोग्य असंही मी म्हणणार नाही. कारण निफ्टीचा पी रेशिओ हा मार्केट
किती एक्सपेन्सिव्ह आहे आणि नाही आहे हे ठरवतो. पण आज बघ हिस्टॉरिकली जे निफ्टीचे पीई रेशिओज होते, आता हे पीई रेशिओज आता कुठे अप्लायच होत नाहीयेत. आज 37-38 पीई झाला निफ्टीचा, तरी मार्केट वरतीच चाललंय. कळलं की नाही? वेरॅज हिस्टॉरिकल मार्केट हा असा अॅनिमल आहे ना की आणि ते लिहितात सगळे सण म्हणतात ना की पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर फ्युचर. कारण ते मुळे तुझं मॅक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, जिओ पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, तुझ्या कंट्री मधलं एन्व्हायरमेंट, तुझ्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज या कुठल्याच सेम राहत नाही ना कुठे. त्या सगळ्या कायमस्वरूपी चेंज होत असतात. त्याच्यामुळे मागच्या रेफरन्सवर जाण्यात अर्थ नाहीये. पण मी त्याच्याशी पूर्ण सहमत नाहीये की निफ्टी पी रेशो हाय असला की म्युच्युअल फंडातनं काढून टाकावे पैसे. म्युच्युअल फंडातले पैसेमुळे तुम्ही लॉंग टर्म गोल्स साठीच ठेवावे आणि ते असे निफ्टी पी हाय झाला म्हणून ते सगळे काढून टाका आणि निफ्टी तसं करून मला वाटतंय काही अचीव्ह होत नाही. आणि स्मॉलर पिरियड साठी इन्व्हेस्टमेंट हे मुळे इक्विटीमुळे कळूच नाही असं माझं म्हणणं आहे. 7 वर्षापर्यंत पैसे हे तुमच्या इक्विटीमध्ये कधीच नको. तुला सांगतो मी सध्या आता फसलो माहितीये का. मी आता परत करेक्ट केली माझी पोझिशन. मला असंच वाटलं होतं की आता एवढा एक्सपेन्सिव्ह पी झालाय, 37 झालाय, आता एक गडगडेल. मी थोडस लिक्विडिटी मध्ये येऊन गेलो. त्याच्यानंतर 20% वरती गेलं की रे मार्केट. ते तुला सांगतो ते काय खरं नाही. ते तू लॉंग टर्म इन्व्हेस्टर असलास ना, तुझ्या लॉंग टर्म गोल्स साठी जर का तू मध्ये जात असलास तर तुझं सिस्टमॅटिकली तुझं अर्निंग पिरियड इज अन इन्व्हेस्टमेंट पिरियड, रिटायरमेंट पिरियड इज अ विड्रॉल पिरियड. ॲज सिम्पल एज दॅट. नाही, एक छोटीशी माझी एक स्ट्रॅटेजी ती मी शेअर करू इच्छितो की माझा पगार झाला की मी नियरली 90% अमाऊंट मी लिक्विड फंडामध्ये टाकतो आणि जशी मला रिक्वायरमेंट आहे, माझं होम लोनचं ईएमआय, माझं क्रेडिट कार्डचं पेमेंट, तसं त्या डेटला मी काढत जातो. याचा फायदा असा होतो की मला त्या जे पैसे जमा होतात त्याचं अप्रिशिएशन नक्कीच बँकेपेक्षा जास्त मिळतात आणि मला पैसे साठा टाकायची सवय पण होते. हो, नाही इनफॅक्ट माझं तर असं म्हणणं आहे की पगार झालाय ना, पगार झाला की पहिले 1 ते 8 तारखेमध्ये सगळ्या सिप्स झाल्या पाहिजे, सिप्स गेल्या पाहिजे आणि नंतर उरलेला पगार फक्त महिनाभर खर्च करायला पाहिजे. बरं, दुसरं गोष्ट, लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा असतो की सिप का ईएमआय, म्हणजे मोठं लोन घेऊन घर घ्यायचं का मी सिप करायच्या, है ना. हा पण एक मोठा प्रश्न असतो ना यंगस्टर समोर. आता सुदैवाने आज तू कॅल्क्युलेट केलंस ना, तर जर का रिअल इस्टेटमध्ये पुढचे 25 वर्ष 5 ते 60% जास्ती परतावा मिळणार नाहीये, वेरॅज मार्केटमध्ये 12 ते 13% पर्यंत परतावा मिळणार आहे. आणि तू जर का 1.5 ते 2% भाड्यावर तुला चांगले फ्लॅट्स मिळत असतील तर बऱ्याच जणांनी ही स्ट्रॅटेजी अवलंबली आहे की आय विल नॉट गो फॉर ईएमआय. मी 20 वर्षांनी माझा जे कॉर्पस बिल्ड होईल ना, तो इनफॅक्ट काही सिप्स करतो घर घेण्यासाठी. 20 वर्षाच्या सिप्स करतो. कारण इकडे 12%, 13% वाढले, तिकडे 5%नीच वाढले, तर जे 60%चा जो ऍडव्हान्टेज आहे ना, तर आता तो जर का 2 बेडरूम हॉल किचन घेऊ शकत असला ना, तर त्यावेळेला 4 बेडरूम हॉल किचन घेऊ शकतो. कळलं. तर हे तुमचं कसं आहे ना, तुम्ही तुमच्या आयुष्याचा म्हणा, करिअरचा म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंटचा म्हणा, लॉंग टर्म व्ह्यू ज्या वेळेला घेता ना, त्यावेळेलाच तुमच्या नजरेसमोर या सगळ्या गोष्टी येतात. लोकांचा लॉंग टर्म व्ह्यूच नसतो. हा सगळ्यात मोठा त्यांचा पहिला प्रॉब्लेम. ते विचार करतात आजचा, उद्याचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. जसं तू म्हणालास मी 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले होते. असा व्ह्यू घेऊन इन्व्हेस्टमेंट करायच्याच नसतात. असा व्ह्यू घेऊन करिअर पण बिल्ड करायचं नसतं. यू हॅव टू हॅव अ क्लिअर कट प्लॅन फॉर युअर करिअर ॲज वेल. यू शुड नो एक्झॅक्टली वेअर यू विल बी आफ्टर 10 years, 15 years, 20 years अँड 25 years. प्रत्येक 5 वर्षाचा जो पडाव आहे ना, तो तुला माहिती पाहिजे की तुला कुठे जायचंय आणि मग त्याप्रमाणे तुझे प्रयत्न केले गेले पाहिजे. सर, मला एक क्वेश्चन विचारायचा होता. जसं या. आपण सांगितलं की एस-आय-पी मध्ये मिनिमम किती वर्ष आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. सेकंड थिंग मला असं विचारायचंय, म्युच्युअल फंड्स मध्ये लमसम अमाउंट करणे बेटर आहे की त्यापेक्षा एस-आय-पी कडे वळावं. आणि थर्ड क्वेश्चन माझा असा होता, मला थोडी माहिती इन्व्हेस्टको म्युच्युअल फंड बद्दल माहिती हवी होती. ग्रोथ फंड्स जे असतात, हाऊ डज इट डिफर फ्रॉम इक्विटी फंड्स? पहिला तुमचा प्रश्न आहे की किती महिन्यासाठी किंवा किती वर्षासाठी सिप करावी. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. इट ऑल डिपेंड्स ऑन फॉर विच फायनान्शियल गोल यू आर. तर तुमचा लॉंग टर्म फायनान्शियल गोल असेल, सपोज आपण म्हणूयात की तुमचं
एक 20 वर्षाचा नंतर येणारा फायनान्शियल गोल आहे. मग 20 वर्षाच्या नंतर येणाऱ्या फायनान्शियल गोलसाठी तुम्ही इक्विटी ऍज अ ऍसेट क्लास चूज का केलाय, तर तुम्हाला माहितीये 20 वर्षामध्ये सगळ्यात बेस्ट तुमचा कॉर्पस हा इक्विटीमध्ये वाढणार आहे. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 7 वर्षापर्यंत प्युअर इक्विटीमध्ये पैसे ठेवायचे नाही. मग 20 मधनं 7 वर्ष काढून टाका. मग तुमचा सिप आहे ना हा त्या 13 वर्ष राहिली, 13 मधले सुद्धा 2 वर्ष काढून टाका. 2 किंवा 3 वर्ष इन्क्युबेशन पिरियड साठी काढून टाका. मग 10 वर्षाची सिप करावी, 3 वर्ष त्याला इन्क्युबेट करावं आणि मग 13 वर्षानंतर त्याला अग्रेसिव्ह हायब्रिड मध्ये शिफ्ट करावं. मग नंतर 17 वर्षानंतर त्याला ऍसेट अलोकेशन मध्ये शिफ्ट करावं आणि 1 वर्ष आधी किंवा 1.5 वर्ष आधी त्याला डेट मध्ये शिफ्ट करावं आणि तो कॉर्पस तुमच्या फायनान्शियल गोलच्या वर्षात वापरावा. साधारण हा एक फॉर्म्युला आहे. तर इट ऑल डिपेंड्स ऑन फॉर व्हॉट यू आर सेव्हिंग दॅट मनी. आता माझ्याकडे ना प्रत्येक सिप ही इयर मार्क्ड आहे, कुठल्या गोलसाठी येते आणि त्या प्रत्येक सिपचं टेन्युअर किंवा चुझिंग व्हॉट इन्स्ट्रुमेंट आय हॅव टू हॅव. जर का माझा गोल आता 4 वर्षानंतर असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा माझा इन्स्ट्रुमेंट होऊच शकत. इट हॅज टू बी आयदर अग्रेसिव्ह हायब्रिड और ऍसेट अलोकेशन. मी तर थोडा कॉन्झर्वेटिव्ह आहे, मी अग्रेसिव्ह हायब्रिड पण चूज नाही करत, मी ऍसेट अलोकेशन चूज करतो. हे थोडासा कॉन्झर्वेटिव्ह आहे ना मी, प्रत्येक माणूस वेगळा असतो. तर हे इट इज ऑल लिंक टू युअर फायनान्शियल गोल, हाऊ फार दॅट फायनान्शियल गोल इज अँड हाऊ मच कॉर्पस यू वॉन्ट. मग ते सिपची अमाऊंट पण त्याच्यावर ठरते. देर आर कॅल्क्युलेटर्स ऑन द वेब विच विल कॅल्क्युलेट अँड टेल यू की 20 वर्षानंतर तुला 1 कोटीचा कॉर्पस पाहिजे असला तर, आणि त्यातलं जर का तू 13 वर्षाची समजा सिप करत असलीस तर 13 वर्षाचा कॉर्पसच धरायला पाहिजे. 13 वर्षात तुला 12% जर का 1 कोटी पाहिजे असले तर आज तुझी सिप अमाऊंट काय असायला पाहिजे. तर हे सगळं थोडंसं कॅल्क्युलेटेड वागायला पाहिजे आपण सगळं, म्हणजे कुठेही आपल्याला सरप्राइजेस नाही होत. आज हे बघ माझ्याकडे मी गेल्या 15 वर्ष झाले ज्या सिप्स करत होतो, जे मला आता माझं रिटायरमेंट लाईफ आहे ना, आता माझ्याकडे गोल काय आहे तर मला बाबा फॉरेन ट्रिप्स करायच्या, दरवर्षी मला 10 लाख रुपये खर्च करायचे. माझ्याकडे आता फुल त्या अमाऊंट्स आहेत ना, 2-2 वर्षांनी माझ्याकडे येणार त्या डेट फंडामधनं की ज्याच्यामुळे मी फॉरेन ट्रिप्स करणार आणि कम्फर्टेबली विदाउट डिस्टर्बिंग माय कॉर्पस, विदाउट डिस्टर्बिंग की मुलाकडे वागायचे का कोणाकडे मागायचीच गरज नाही. फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे, मी कमवलेले पैसे वाढलेले आहेत आणि मी फॉरेन करणार. कळलं की नाही. तर याप्रमाणे तुम्ही लॉंग टर्म व्ह्यू घ्या आणि त्याच्यासाठी ते प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बाईंग फ्रॉम ब्रोकर प्लॅटफॉर्म अँड फ्रॉम म्युच्युअल फंड अनालिसिस? माझा एक सिंपल सजेशन सगळ्यांना आहे, नथिंग अगेन्स्ट एनी ब्रोकर प्लॅटफॉर्म और एनी. आपल्याला स्वतःचा फायदा जर का लक्षात घ्यायचा असेल, जे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला डायरेक्ट प्लॅन सेल करतात तिथनं तुम्ही नक्कीच बाय करू शकता. रेग्युलर प्लॅन विकणारे जे प्लॅटफॉर्म्स असतात किंवा ब्रोकर्स असतात ते बेसिकली एएमसीचे ब्रोकर्स असतात, त्यांना त्याचं सेल्स कमिशन जात असतं. ते सेल्स कमिशन तुमच्याच म्युच्युअल फंडातल्या फीज मधनं जात असतं. ते जवळजवळ साधारण 1% पर्यंत असतं. तुमचा रिटर्न तेवढा 1% कमी होतो. बरं, राहिला फंड ऍडवायझरीचा प्रश्न, कुठला म्युच्युअल फंड चांगला, कुठला म्युच्युअल फंड चांगला नाही, हे ऍडवायझिंग साठी तुम्हाला जर का कष्ट घ्यायचे नसतील तर तुम्ही ते 1% देऊन रेग्युलर प्लॅन घ्या. पण ते आता माहिती करून घेणं एवढं कठीण राहिलेलं नाहीये. जे मी तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगितले त्याच्यामध्ये कोणीही शिकलेला एक प्रॉपर नुसता ग्रॅज्युएट माणूस जरी असला तरी तो प्रॉपरली ते सगळं व्यवस्थित मॉनिटर करू शकतो. तर 1% वाचवले दर वर्षाला तर 30 वर्षात 30% हे खूप पैसे असतात. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट केले, तुमचं जर का कोट्यांमध्ये जर का तुमचा हे असेल काय म्हणतात कॉर्पस, तर तो काही लाखांमध्ये त्याचा फरक जाणवतो. पहिले तर या सेकंडरी प्लॅटफॉर्मवर बाईंग न करता हल्ली या सगळ्या एएमसीच्या वेबसाईटवर KYC करायचा आणि तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करायची अतिशय सोपी आणि अर्ध्या पाऊण तासात कंप्लीट होणारी प्रोसेस आहे. तुम्ही तुम्हाला समजा आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायची, तुम्ही आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या वेबसाईटवर जायचं, नवीन फोलिओ क्रिएट करायची, प्रोसेस करायची, त्याला KYC करण्यासाठी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, काय म्हणतात तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, ते सुद्धा अपलोड करायची सगळी सोय आहे. KYC एक 5,000 रुपये कुठल्याही तुमच्या आवडत्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करून 5,000 याच्यासाठी, कारण काही गडबड झाली तरी 5,000चाच प्रश्न असतो. एकदा तुमचा फोलिओ क्रिएट झाला की मग तिथे नवीन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण
ज्याला म्हणतो की न्यू परचेस, रिडम्पशन्स, SIP, SWP, STP सगळ्या प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करता येतात आणि तशा केल्या तर तुम्हाला तुमचं आणि मॉनिटरिंग पण करता येतं. त्या वेबसाईटवर तुमचे IRR सगळे तुमचे पॅरामीटर्स ते देत असतात परफॉर्मन्सचे. आणि ज्या मी तुम्हाला वेबसाईट सांगितल्या ज्याच्यावर या म्युच्युअल फंडाचा परफॉर्मन्स तुम्हाला मॉनिटर करता असतो, तर एक तर डायरेक्ट या म्युच्युअल फंडाच्या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन करावं किंवा जे कॉमन प्लॅटफॉर्म जिथे डायरेक्ट प्लॅन दिले जातात, मी तर डायरेक्टली त्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवरच जाऊन सगळे माझे फोलिओ मेंटेन करतो. पण डायरेक्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमचे पैसे वाचतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही इनडायरेक्ट याच्यामध्ये जायची गरज नाहीये. आणि मॉनिटरिंगसाठी तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे म्युच्युअल फंडाचा, त्याच्यासाठी 4-5 चांगल्या वेबसाईट आहेत. एकाच वेबसाईटचा अभ्यास कधी करू नये. 4-5 वेबसाईट्सवर बघून मग तुमचं एक ओपिनियन तुम्ही फॉर्म करावं. आणि त्या जेणेकरून तुम्हाला तुमचे जे काही स्विचेस करायचे असतात, चेंजेस करायचे असतात म्युच्युअल फंडामधले, कॅटेगरीज मधले किंवा काय असेल ते तुम्ही करू शकता. What are the risk measures in mutual fund? इक्विटी इटसेल्फ इज अ रिस्की ॲसेट क्लास. आता मला विचाराल डायरेक्ट इक्विटी आणि म्युच्युअल फंड हे 2 मेथड्स आहेत. मग डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्हाला फ्युचर्स, ऑप्शन्स आहे किंवा कॅश परचेसेस आहेत, व्हॉट एव्हर इट इज. ह्या सगळ्यांमध्ये रिस्क तर आलीच. म्युच्युअल फंड तुमची रिस्क थोडीशी कमी करतो, पण ते सुद्धा मॉनिटर नाही केलं तर तो तेवढंच रिस्की आहे. ओके. आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही प्रॉपर स्टडी करून केलं तर तुम्ही निश्चितच त्याच्यात तुमची रिस्क कमी करत असता, कारण तुम्ही टेक्निकली आणि फंडामेंटली सगळं अनालिसिस प्रॉपर करून जर का ऍक्शन्स घेतल्या तर डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंट मधली सुद्धा रिस्क कमी होते. इक्विटी आली म्हणजे रिस्क आलीच, तर त्याच्यात बाकी असं काही नाही. आणि हे सगळं रेग्युलेटेड आहे बरं का, त्याच्यामुळे तुम्हाला तशी भीती बाळगायची काही कारण नाही. ऍक्च्युअली मी जेव्हा स्टडी केलं होतं त्यात असे काही टर्म्स आले होते व्हॅल्यू रिसर्च साईटवर, स्टँडर्ड डेव्हिएशन, शार्पे रेशो, सॉर्टिनो, बीटा, अल्फा. तर यांचं काय महत्व आहे सर? अरे भरपूर महत्व आहे त्या सगळ्या गोष्टींचं. पहिले तर त्याचे डेफिनेशन्स आणि त्याचे जे काय म्हणतात व्हॉट डू दे मीन हे तुम्ही निश्चितच हे करा. कारण ज्यावेळेला आपण एका साईडला रिटर्न्स बघतो ना, त्यावेळेला आपल्याला रिस्क सुद्धा स्टडी करायची असते म्युच्युअल फंडची, आणि हे सगळे रेशिओज तुम्हाला त्याबद्दल काही गोष्टी सांगत असतात.